आता आपण संस्कृत भाषेतल्या नामांचा अभ्यास करणार आहोत. नामांचे 2 गट पडतात, स्वरांत नाम आणि व्यंजनांत नाम. या सर्वांचे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग असे 3 प्रकार येतात. त्याचप्रमाणे संस्कृत भाषेमध्ये नामांच्या विभक्ती येतात. म्हणजेच प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. या प्रत्येक विभक्तीला स्वतःचा असा एक अर्थ असतो. ती विभक्ती त्या नामाला लागल्यावर त्याचा एक स्वतंत्र अर्थ तयार होतो. संस्कृतमध्ये एकवचन, द्विवचन आणि बहुवचन अशी 3 वचनं आहेत.